राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता तिवारी सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, आमदार संजय गायकवाड यांनी प्रशासक प्रशांत आंबी यांना धमकी दिली आणि धमकी देऊन त्यांना शिवीगाळ सुद्धा केली. या सर्व प्रकाराकडे कसं बघता तुम्ही? मला तर कधी कधी वाटतं की संजय गायकवाड डोक्यावर पडलेले आहेत का त्यांच्या मेंदूला लकवा मारलाय. प्रत्येक ठिकाणी दादागिरी, प्रत्येक ठिकाणी शिवीगाळ. म्हणजे त्यांचं मी आता जे तुमच्याच TV9वर पाहिलं की ज्या हिशोबाने ते कॉन्स्टंट शिव्या देत आहेत आंबींना, भयानक आहे हो ते. म्हणजे पार तुम्ही आया बहिणींवरनं शिव्या देताय, महिला सन्मानाच्या गोष्टी करताना दुसऱ्याला आया बहिणींवर. तुम्हाला आया बहिणी नाही आहेत का संजय गायकवाड? तुम्ही आंबींच्या आया बहिणींवरनं त्यांना, आणि त्याच्यातही बोलताना त्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. अतिशय घाणेरडी भाषा, म्हणजे संसदीय भाषा तर त्यांना येतच नाही. ते लो लँग्वेजच वापरतात नेहमी. म्हणजे पार किचनच्या कुकला मारण्यापासून, त्याला शिव्या घालण्यापासून, ते कुठेही त्यांचं काही झालं वादावादी की ते म्हणजे मोगलाई असल्यासारखं, जीभ छाटून टाकीन तुला, घरात घुसून मारीन तुला, वरती पाठवीन. अरे काय ही मोगलाई आहे का? कुठनं आलाय हा माज? एवढा माज म्हणजे कठीणच आहे. एवढा माझा ह्या माज येतोय कुठून मला कळत नाही. यांच्या वरचे नेते बघत नाहीत का? अहो तुम्ही आमदार आहे, लोकांनी तुम्हाला निवडून देऊन प्रतिनिधित्व दिलेलं आहे की तुम्ही लोकांची कामं करा. पण हा बाबा लोकांची कामं न करता मला वाटतं शिव्या गाळ्या हाणामारीच करत असतो. म्हणजे अक्षरशः टॉवेलवर उतरून त्यांनी त्या कॅन्टीनमध्ये मंत्रालयाच्या जो धिंगाणा घातलाय, तेव्हापासून मला आश्चर्य वाटते की यांना काही गाईडलाईन्स आहेत का नाही. अहो तुम्ही आमदारात बाप नव्हे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तुम्ही पण विचित्रपणे बोललेला आहेत. जर लोकांनी ऐकलं तर लोक तुम्हाला येऊन मारतील. कसली जीभ छाटताय कुणाची तुम्ही? कसं कुणाला घरात घुसून मारताय? जर तुमची ती लँग्वेज लोकांनी ऐकलं तर मग लोकांनी तुमची जीभ छाटायची का? तुमच्या घरात घुसायचं का? तुम्हाला वरती पाठवायचं का? काहीतरी तारतम्य ठेवा. तुम्हाला काय महाराष्ट्राचा बाप नाही बनवलंय. तुम्ही एका भागाचे आमदार आहात. तुमच्याकडे केवढं काम करायचं तेच असतं. तुम्ही कुणालाही वरती पाठवू शकत नाही, कुणाची जीभ छाटू शकत नाही. ठीक आहे, तो माणूस चुकला असेल, चुकला आहे तर त्याला माफी मागायला सांगा. पण ही शिवराळ भाषा वापरून, एवढं घाणेरडं बोलून, म्हणजे नॉनस्टॉप जेवढं तुम्ही बोलताय त्याच्या चौपट शिव्या घालताय त्याला आई बहिणीवरनं. लाज कशी वाटत नाही? मी तर विचारते, त्यांचे मोठे जे नेते असतील त्यांनी यांचं शिक्षण घ्यावं. नाहीतर हा माणूस कधीतरी फार भयानक प्रकार करेल आणि तो आपल्या महाराष्ट्राला काळीमा लावणारा असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातीला एकत्रित घेऊन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. मात्र आता त्यांची शिकवणच नेत्यांकडून विसरली जाते असंही होत आहे. कारण की त्या बोलताना त्याच्यामध्ये असं म्हणतायत की तू ब्राह्मण आहेस का? म्हणजे जातीचा सुद्धा उल्लेख केलाय. म्हणजे ज्या जातीला पार करण्याचं शिवाजी महाराजांचं एक मूल्य होतं, तत्व होतं, त्यालाच कुठेतरी पायदळी दिलं जाते असं वाटतंय. 100% छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद केला नाही. सगळ्या 18 पगड जातींना सगळ्यांना घेऊन त्यांनी काम केलेले. आणि असं असताना जर हा ब्राह्मणांचा उल्लेख करून असं दाखवते की तू ब्राह्मण आहे का? म्हणजे ब्राह्मण काय आहे? ब्राह्मण म्हणजे काय वाईट आहे का की जात खराब आहे? मला हेच कळत नाही की ब्राह्मणांच्या बाबतीत एवढा तुम्हाला मत्सर का आहे, एवढी हिटरेट काय आहे ब्राह्मणांच्या बाबतीत? आणि का शिवाजी महाराजांबरोबर ब्राह्मण नव्हते? ब्राह्मण कधीही आपल्या देशाच्या स्वातंत्र्य काळात बरोबर नव्हते. पण हे जे विष पेरायचं आहे ना जातीवादाचं, म्हणजे आता तुम्ही पाहिलंय ना, कोणतीही गोष्ट जर पाहिली आताचे आमदार बिमदार, त्यांना हिंदू मुस्लिम करण्यात, जातीभेद करण्यात, मराठा, OBC, मराठा, ब्राह्मण, या गोष्टीमध्ये त्यांना काय फायदा होतोय मला कळत नाहीये. फक्त जाती आपल्या मागे घेऊन चालणार नाही. तुम्ही जेव्हा आमदार तुम्हाला सगळ्यांनी मतं दिली आहेत, ब्राह्मणांनी पण मतं दिली आहेत, तेव्हा तुम्ही कोणत्याही एखाद्या जातीचा अपमान करू शकत नाही. जेव्हा तुम्ही म्हणता की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे तर त्याप्रमाणे वागा. शिवाजी महाराजांनी कधीच जातीभेद केलेला नव्हता. तेव्हा तुम्ही जर म्हणत असाल की मी जर वंशज आहात तर तुम्ही तसंच वागलं पाहिजे, आणि नाही वागणार तर तुम्ही त्यांचे वंशज नाही. तेव्हा उगाचच मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे, मी त्यांचा अपमान सहन करणार नाही, ही खोटी फक्त प्रसिद्धीसाठी कामं करू नकात. हा ढोंगीपणा, दुगलापणा बंद करा. संजय गायकवाड ही माझी एक सामान्य महिला लाडकी बहीण म्हणून विनंती आहे. ते असं म्हणतात की शिवाजी कोण होता? तुम्ही असं लिहितायच कसं? म्हणजे गोविंद पानसरेंनी जे लिहिलं आणि हे विचारण्यासाठी आता तुम्हाला वरती जावं लागेल असं सुद्धा त्यांनी त्यामध्ये एक वक्तव्य केलंय. हे तर म्हणजे फारच, आता तो एक मराठी भाषा आहे, तुम्ही जशी वळवाल तशी वळवल्या जातं. आता पोवाड्यामध्ये जेव्हा पोवाडे गातात तेव्हा त्याच्यात ते म्हणतात राज आलं,
आता राजा आलं, राजानी हे केलं, आमचं राजा आलं, आमच्या राजानी हे केलं, हे एकेरी उल्लेख आहे का? नाही, त्या पोवाड्याला त्याची डिमांड आहे की ते तसंच गायलं पाहिजे की आमचं राजा आलं, आमचं राजाचं आम्ही पाय पुसलं. अरे तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याला एकेरी नाही केलेलं आहे त्या गोष्टीला. तुम्ही त्याची किंमत कमी करताय. तो लेखक आहे, त्या लेखकाने त्याच्या लेखणीतनं जे लिहिले ते ठीक आहे, एखादी गोष्ट काही चुकली असेल, पण जेव्हा आपण मी म्हणतो की मी छत्रपती शिवाजी राजे बोलतोय तर स्वतः राजा असं नाही म्हणणार ना. तर जेव्हा मी शिवाजी बोलतोय असं त्यांनी जेव्हा मी शिवाजी राजा जे बोललेलं असेल ते एकेरी त्याला उगाचच मला कळत नाही की काहीतरी कोणीतरी तुम्हाला सांगणार त्याने अपमान केला, मराठ्यांचा अपमान आहे, छत्रपतींचा अपमान आहे. अहो मग शाहू महाराज वगैरे सगळे जे छत्रपतींचेच वंशज आहे ना, मग त्यांना तर कळतं ना की हा लेख आहे किंवा हे पुस्तक आहे, याच्यावर काय लिहिले, त्याच्या आतले मॅटर काय आहेत. त्यांनी काय अपमान नाही केलेला. पण आता यांना जर रंगच द्यायचा आहे जातीयवादाचा, यांना रंगच द्यायचा आहे की कसंही करून तणाव व्हायला पाहिजे, यांना दंगलीसाठी काहीतरी विषय लागतात. डिवाइड अँड रूल. संजय गायकवाड, स्टॉप दिस. डिवाइड अँड रूल करून काही उपयोग नाहीये. आम्ही छत्रपती, ब्राह्मणांना शिव्या देणं याच्यातनं तुम्हाला साध्य काही नाही होणार. पण पुढच्या वेळेस तुम्हाला आमदारकी देताना तुमचा नेता विचार करेल, एवढं लक्षात घ्या. ताई, अशोक खरातच्या संदर्भातले काही धक्कादायक खुलासे सुद्धा सध्या समोर येताना पाहायला मिळत आहेत की अनेक महिलांचे किंवा मुलींचे गर्भपात करत असताना नाशिकमधल्या काही डॉक्टर, त्यामध्ये काही सरकारी डॉक्टर सुद्धा सहभागी आहेत, त्यांनी गर्भपाताच्या गोळ्या अशोक खरातला पुरवल्यात ते समजतंय. बरोबर आहे ना. हे आम्ही आधीपासून ओरडून सांगत होतो. जेव्हापासून आम्ही नाशिकलाही जाऊन आलो, नाशिकच्या लोकांशी बोललो, तर 1000 ते 1500 लहान छोट्या 7-7, 8-8 वर्षाच्या मुलींच्या घरात जाऊन आई बापांना बाहेर ठेवायचा तो आणि त्यांच्या योनी पूजा करायच्या. पण या गोष्टी कधी समोर आणतच नाही आहेत. म्हणजे मी त्या SITने अजून त्या रुपाली चाकणकरला पण चौकशीला बोलवलं नाही हो. हे सगळं सेक्स रॅकेटच होतं. मी तर सरळ म्हणते की हे सेक्स रॅकेट होतं. कारण का गर्भपाताच्या गोळ्यांपासून त्यांना बेशुद्ध करण्यापासून हे जे चाललं होतं, म्हणजे आता काही लोक म्हणतात त्या खराच्या टेबलावर त्या महिला डायरेक्ट गेलेल्या, त्यांना बळजबरी नाही केलेली. अहो त्या अड्डा बायका आम्हाला नका सांगू ना. आपण ज्यांना नवरा मरेल अशी भीती दाखवली, ज्यांना तुझ्या नवऱ्याचं आयुष्य मी संपून टाकीन, तुला बदनाम करीन, अशा धमक्या देऊन ज्यांचे व्हिडिओज काढले, ज्यांना कुठे मोठ्या प्रतिष्ठित लोकांकडे या बायका पोचवल्या. माझं पुन्हा वाक्य ऐका, प्रतिष्ठित लोकांकडे या बायका पुरवल्या. म्हणजे हे सेक्स रॅकेट होतं. याच्यामध्ये पैशानी सगळं चाललं होतं आणि प्रचंड पैसा या माणसानी फक्त चमडी या बिझनेसवर केलेला होता. याला कसा लोकांनी गुरु आणि हे बनवलं मला माहिती नाही. जर हा गुरु असा चमडी पुरू असेल, बायकांवर बलात्कार करणार असेल, तर त्या गुरुची शिष्या निश्चितच त्याच्याबरोबर पार्टनर आहे. तेव्हा एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की हे सगळे जे आहेत हे सगळे त्याच्यामध्ये वुमनायझर होते आणि पैसे कमवण्याच्या दृष्टीने हे मेडिकल ऑफिसर्स असतील, डॉक्टर्स असतील आणि जे औषधं पुरवत होते असे सगळे असतील, हे सगळ्यांवर एकत्रितपणे कारवाई व्हायला पाहिजे. तेव्हा महाराष्ट्रासमोर खरं काय ते पुढे येईल. सध्या नाशिकचं TCS प्रकरण जे आहे ते धर्मांतर किंवा लव जिहाद हे प्रकरण पुढे येतं. याचबरोबर ती आता पुण्यातल्या सुद्धा IT कंपन्यांमध्ये धर्मांतर किंवा लव जिहादचे प्रकार असू शकतात अशी शक्यता जी आहे ते राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. काय एकंदरीत तुम्हाला वाटतं की सध्या पुण्यातल्या IT कंपनीमध्ये सुद्धा असे प्रकार सध्या सुरू असतील? हे बघा, नाशिकचे तर पुरावे आले, कंप्लेंट आल्या. आता भाजपच्या नेत्या माधुरी मिसाळ यांच्याकडे जर असं तक्रार कोणाची असेल, कारण का मी त्यांचा व्हिडिओ पाहिला तर त्यांनी पत्र दिलंय आपल्या पुण्याच्या CPंना की चौकशी करावी. तसं वेग बोलून उपयोग नाही ना, आपल्याकडे पुरावे पाहिजेत. समजा एखादी महिला जर नमाज पढत असेल तर त्याला आपण रोखू शकत नाही. किंवा आता आपण बसल्या रुद्राक्ष हातात घेऊन माळ जपत असतो देवाचं नाव, आपण त्याला रोखू शकत नाही. तर त्याच्यात विषय असा आहे की जर तुमच्याकडे पुरावे नाहीयेत किंवा एखादी तक्रारदार महिला नाहीये, एखादा तक्रारदार पुरुष नाहीये की माझ्यावर जाती होते, माझ्यावर जबरदस्ती होते धर्म परिवर्तनासाठी, किंवा टोपी घाल किंवा नमाज पढ अशी मला कंपल्सरी माझ्या IT मध्ये होतीये, ही तक्रार आली तरच मला वाटतं पोलीस आणि अमितेश कुमार CP साहेब काही करू शकतील. पण जर आपण वेग सांगू तर सगळ्या IT शोधत बसण्यात अर्थ नाही ना. कुठनं तरी तक्रार आली पाहिजे.
आणि आता तर जे नाशिक प्रकरण झाल्यानंतर आता कोणी घाबरणार नाही, सगळे कंप्लेंट करतील की बाबा असं होतंय तसं होतंय. त्याच्यामुळे मला हेच म्हणणं आहे की माधुरी मिसाळांना निश्चितच कोणीतरी तक्रारदार असेल, तेव्हा त्यांनी हे बोललं असेल तर त्यांनी माधुरी मिसाळ ताईंनी ताबडतोब अमितेश कुमारांना तक्रारदारचं नाव त्यांना सांगा डिक्लेअर करू नका आणि ताबडतोब त्या IT वर कारवाई करा. आणि अशा याच्यामध्ये आम्ही माधुरी मिसाळांच्या खांद्याला खांदा देऊन उभं राहू, कारण का जर असं होत असेल तर हे आपल्या पुण्यात चालू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांची गरिमा आपण सर्वांनी जपली पाहिजे. एका लोकप्रतिनिधींकडून अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा धमकी ही त्यांच्या विचाराला साजेची नाही. त्यांनी या संदर्भात विचार करावा किंवा पक्षश्रेष्ठींनी सुद्धा त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया जी आहे ती संगीता तिवारी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.